हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू बर्वेज टीव्हीज. आज आहे 5 तारीख, म्हणजे आज संकष्ट चतुर्थी आहे आणि रविवार पण आहे. तर रविवारच्या दिवशी पण आपल्याला एक इव्हेंट आलेला आहे. तो आहे जवळच्या घरा, म्हणजे आपल्या इथंच आहे, सातपूरला इव्हेंट आहे. तर आपण तिकडे चाललो आहे. तर जे काय होईल तिकडे अटॅच करू. आणि ऐकले कोणतरी साधू येणार आहे, म्हणजे काय माहिती काय तिकडे गेल्यावरच कळेल आता काय आहे. तर बघूया, सो स्टे ट्यून. तर मित्रांनो, जसं बोललो मी की तुम्हाला आता इव्हेंट येतं, आपण इव्हेंटच्या जागेवर आलेलो. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की सगळे पावसाची टीम पण आलेली आहे. आणि जसं मी म्हटलं तुम्हाला की आपण आता आहे बालाजी लॉन्सला. आणि तुम्ही बघू शकता की 5वा श्री श्याम कृपा महोत्सव आहे. तर ह्याच्याबद्दल काय आपल्याला एवढं माहिती नाही, पण थोड्या वेळाने जसं आपल्याला अजून डिटेल्स कळतील तर त्या डिटेल्सच्या हिशोबाने आपण व्हिडिओ पण बनवून अटॅच करू. तसं इकडं अजून एक कार्यक्रम झाला होता, काय श्री श्याम होलसेल साड्यांचा पण कार्यक्रम झाला होता. तर थोड्या वेळात बघू आपण इथं काय होतं. सो स्टे ट्यून. जसं की मित्रांनो तुम्हाला सांगतो मी की आता आपण एंट्री केलेली लॉन्समध्ये. आणि आत्ता तर काही एवढी गर्दी नाही, कारण की आत्ताशी वाजलेले आहेत 4. तर आपला जो कार्यक्रम आहे तो मेन चालू होणार आहे 5:30 वाजेपर्यंत. तुम्हाला मी तोपर्यंत ॲम्बियन्स दाखवतो इथलं. काय तुम्ही बघू शकता की कमीत मला असं वाटतं की इथं 350-500 लोकांचा कार्यक्रम आहे, पण 500पेक्षा जास्तच लोक होतं. तुम्ही ह्या साईडला बघू शकता की सगळं जेवणाची अरेंजमेंट केलेली आहे, म्हणजे काहीच विषय नाही जेवणाचं, म्हणजे काही टेन्शन नाही. त्या साईडला पण बघू शकता की तिथं पण जेवणाची अरेंजमेंट केलेली आहे. आणि अजून तर फक्त सेटअप चालू आहे. तुम्ही बघू शकता की समोर जे बनवलेलं त्यांनी मंडपाचं ते खूप चांगलं दिसतं मला. म्हणजे रात्री जेव्हा होईल, जेव्हा लाईट वगैरे लावतील ते एकदम छान दिसणार आहे ते. प्लस त्यांनी खुर्च्या वगैरेचा सेटअप खूप छान केलेलं आहे. तर बघूया पुढं काय होतं. वेळेस आपण थोडासा आराम करूया. आणि जसा कार्यक्रम चालू आहे तसा कार्यक्रम लेटच चालू होईल. आपल्याला लवकर बोलता, त्याच्यानंतर पाहू मग इथं काय विषय, लग्न आहे का नेमकं, ते काय बाहेर साधू संतांचं लावलेलं तो कार्यक्रम आहे ते कळेल आपल्याला. सो स्टे ट्यून. जसं की मित्र तुम्ही बघू शकता की इथे प्लेट सिस्टम ठेवलेला फिरवायचा कॅमेरा बंच आहे. हा जो बंच आहे हा 50चा बंच आहे. आणि जर प्लेट वाईज सिस्टम जेवढ्या प्लेटीतून गायब होतील तेवढ्या ह्यांना प्लेट वाईजचं बिल लागेल. सपोज एक प्लेट असेल 1000 रुपये, तर इथे एक प्लेट उचलली तर 1000 रुपये लागतं. तर असं ते आहे. तर आपण पुढे पण बघूया काय आहे. सो स्टे ट्यून. ओके. मित्रांनो तुम्ही बघू शकता की ते आंब्याचा रस आहे. या साईडला पाहू शकता की त्यांनी बर्फ वगैरे टाकलेला आहे एकदम चांगला. या साईडला बाकीचे कुकिंग वगैरे चालू आहे. या साईडला पण काहीतरी बनवत आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता की पनीर वगैरे आहे इकडं. बाकीचे जे पातेले आहे तिकडं स्वयंपाक वगैरे चालू आहे. या साईडला पण बघू शकता चपात्यांचा कार्यक्रम चालू आहे. चपात्या आणि त्या साईडला पनीरचं फ्राय करताय. पण आमच्या टीमचं फक्त एकच गोल आहे की आता आमरसवरती सगळ्यांचा तडाखा चालू आहे. ते बघू शकता. ते आमरसवरती भरपूर आणि टेस्टी पण आहे आमरस पण, तुम्ही पाहू शकता. तर की आता त्यांनी तंदूर वगैरे पण लावलेले आहे. तर हे जे तुम्हाला दिसतंय समोर सगळे रोटे आहे आणि ते रोटे ह्याच्यात टाकतील. त्याच्यानंतर आपण पाहून घेऊया. हे सगळे तंदूर वगैरे लावून ठेवलेले आहे त्यांनी. आणि हे तंदूर आता गरम होते. थोड्या वेळाने हे सगळे रोटे त्याच्यामध्ये जातील. आणि मित्रांनो ज्यांनी जे कॅटर्स ठेवलेले ते आहे जय माता सीता कॅटर JMS. तेव्हा बघू शकता. जर तुम्हाला पण काय कधी तुमचा कार्यक्रम असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता. या साईडला सगळे जेवणाचे स्टॉल्स वगैरे लागणार आहे. तुम्ही बघू शकता इथं आमरस आहे, पनीर टिक्का मसाला आहे, मिक्स व्हेज पुलाव, हे सगळे डिश इथं लागतील थोड्या वेळात. अजून तर नाही, अजून तर खूप टाईम बाकी आहे. कारण की आत्ता तर थोडी गर्दी व्हायला लागली आहे. माणसं फुल लोड होऊन आलेले आमरस खाऊन. तर आपण जाऊया आता. डॉगेश भाई सुद्धा आलेले आहे इथं कार्यक्रमाला. डॉग ठीक आहे, तर पाहून घेऊ आपण. थोडासा प्रसाद पण ठेवला होता त्यांनी. आणि तुम्ही बघू शकता की किती मोठी लाईन आहे इकडं दर्शनासाठी, जशी की खाटू श्यामला राहते. गर्दी तर खूप होती, म्हणजे तुम्हाला जसं बोलणं 500 लोक होते. तर त्या हिशोबाने तुम्ही बघू शकता दर्शन पण लोकांचे चांगले झालं इकडं. हा कार्यक्रम खूप चांगला झाला, जसं की खाटू श्यामलाच होतो. गाणे वगैरे पण भरपूर होते. काही जे सेलिब्रिटीज पण होते जे यूट्यूबला चांगले गाणे म्हणतात खाटू श्यामचे, त्यांना सुद्धा इन्व्हाइट केलेलं होतं.
तुम्ही पाहू शकता की त्या साईडने जी लाईन होती ती डायरेक्ट मंदिराच्या ह्या साईडने येते आणि ह्या साईडने लोक डायरेक्ट सरळ निघून जातात. तुम्ही मूर्त्या पण बघू शकता किती रिअल वाटतं आहे. म्हणतो बोल. खाटू श्याम महाराज का इवेंट चालू है यहाँ पे और देखिए खाना खाने के लिए कितनी भीड़ लगी है. तर ते बघू शकता की गर्दी किती झालेली आहे. तर आता जेवण चालू झालेले तुम्ही बघू शकता आणि भरपूरच गर्दी जेवणाला, कारण की पब्लिक भरपूर आहे आणि वाढणारे कमी आहे. तर तुम्ही थोड्याने बघू शकता. आपल्याला तर टाईमच लागेल जेवायला. थोड्याने बघू आपण जेवायचं कसं आहे. सो स्टे ट्यून. तर मित्रांनो, आपला इव्हेंट आता संपलेला. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की सगळी पब्लिक आता घरी गेलेली जेवण बिवण करून. तर आता आम्ही घरी निघालेलो आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला. आता कर ओके.